हिंगोली नांदेड रोडवरती कळमनुरीपासून जवळच असणाऱ्या पारडी मोड येथील धोकादायक वळणावरती कंटेनर आणि लक्झरी खाजगी बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 6 जण ठार झालेत तर 16 जण जखमी झालेत। या ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळे ह्या अपघाताचे प्रमाण वाढलंय। दरम्यान संबंधित खात्याने या गोष्टीकडे लक्ष देण्याची आता गरज आहे। 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हिंगोली नांदेड रोडवरती कळमनुरीपासून जवळच असलेल्या पारडी मोड येथील वळणावरती लक्झरी खाजगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार झालेत तर 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। या प्रवासामध्ये इक्बाल साहेब पठाण, सत्यभामा डुकरे, अरुणा पांढरे, भीमराव कांबळे, त्यांची पत्नी सीमा कांबळे, त्यांची 2 वर्षीय चिमुकली आराध्या कांबळे या 6 जणांचा मृत्यू झालाय। हिंगोली नांदेड रोडवरील पारडी मोड वळणावरती नेहमीच अपघात होतात, त्यामुळे कित्येक जणांचा निष्पाप बळी या ठिकाणी गेलाय। याचं कारण म्हणजे येथील वळणावरती डिव्हायडर बांधायला आणि वाहने सावकाश चालवा, वळणाचा रस्ता, अपघात प्रवण क्षेत्र आदी सूचना देणारा फलक सुद्धा लावायला संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याचं दिसून आलंय। या संबंधित या विभागानं लक्ष घालून येथे होणारे नेहमीचेच अपघात का आणि कशामुळे होत आहेत आणि यापुढील काळामध्ये अपघात कसे टाळता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली।